आपण सर्वजण आनंदित आहात. केवळ येशू ख्रिस्ताच्याच नावात मुक्ती आहे, त्याच्याच नावात शांती आहे. गीत गाव्यात, मुक्ती दिला येशू नाम, शांती दिला येशू नाम. येशू दया का बहता सागर, येशू दया का बहता सागर, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान, येशू है दाता महान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम, मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. चरनी में तूने जन्म लिया यीशु, चरनी में तूने जन्म लिया यीशु, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम, सूली पे किया विश्राम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम, मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. हम सबके पापों को मिटाने, हम सबके पापों को मिटाने, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान, यीशु हुआ बलिदान. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम, मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. बोलो नाम 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 येशू नाम, 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 येशू नाम 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 येशू नाम, येशू नाम 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 येशू नाम. मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम, मुक्ति दिलाए येशू नाम, शांति दिलाए येशू नाम. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा. यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा. मुश्किल समय में तू है दिला
साथ रहेगा तू सदा। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आपण आपला हात उंच करूया। मैं हात उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। मौत से है बचाया तूने, जीवन नया है दे दिया। नाम लेकर पुकारा मुझे, महिमा से मुझको भर दिया। करुणा भलाई तेरी सदा रहेगी मुझ पर। तेरी विश्वास योग्यता देखूंगा मैं उम्र भर। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरा नाम रहे ऊंचा। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। आदर और महिमा हो तेरी, तू ही हमारा खुदा। पूरी हो तेरी ही मर्जी, तेरा ही राज हो यहाँ। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। हम हाथ उठाकर गाएंगे यीशु तेरा नाम रहे ऊंचा। यीशु तेरा नाम रहे ऊंचा। प्रभु तेरा नाम रहे ऊंचा। पित्या, मी तुझे आभार मानतो। तू
खूप चांगला आहेस. तू आमच्यावर प्रेम करतोस, प्रीती करतोस. प्रभू, गीताद्वारे आम्ही तुझी स्तुती केली. आजची वचनं वाचलीत. आजचं येणारं वचन, आजचा संदेश आम्हा प्रत्येकासाठी तू आशीर्वादित कर प्रभू. आम्हा प्रत्येकाबरोबर आज ह्या वचनाच्या द्वारे तू बोल प्रभू. जीवनात अडचणीचे, संकटाचे, दुःखाचे प्रसंग येतात, पण सर्व स्थितीत तू आमचं मार्गदर्शन करतोस प्रभू. इस्रायलाच्या स्तवनात वसणारा तू आमचा पवित्र परमेश्वर, आमचा देव तू आहेस. आम्ही तुझे उपकार मानतो परमेश्वरा. विशेष तुझ्या सर्व कृपादानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. योहान 3:16 प्रमाणे देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. परमेश्वरा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. आज ह्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐकपित्या. आमेन. आपण बसूया. प्रभूचे आम्ही आभार मानूया. आशीर्वादाची वेळ प्रभूनं आपल्याला दिली. प्रभू आमच्या प्रत्येकाशी बोलला. प्रत्येकाला त्याने पाचारण केलं आणि मंडळीमध्ये त्याने बोलवलं. प्रियांनो, हे पाचारण खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही ख्रिस्ताला निवडलं, आम्ही ख्रिस्ताकडे आलो. नाही प्रियांनो, ख्रिस्तानं तुम्हाला पाचारण केलं, बोलवलं आणि तुम्ही आला आहात. चर्चबद्दल तुमचा केवढा आदर आहे. प्रियांनो, आमच्या देवाबद्दल आमचा आदर असावा. त्याच्या पवित्र मंदिराबद्दल आपला आदर असावा. चर्चच्या पाळक साहेबांबद्दल, त्याच्या परिवाराबद्दल आम्हाला आदर असावा. प्रियांनो, प्रभूनं आपल्याला बोलवलं. त्याने बोलवलं आणि पाचारण केलं, आम्हाला या ठिकाणात आणलं. प्रभूच्या पाचारणाशिवाय प्रभूजवळ लोक येऊ शकणार नाही. प्रभूचं पाचारण आहे. प्रभूनं बोलवलंय. प्रभूनं बोलवलं आहे आणि तुम्ही आला आहात. प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनामध्ये पुढे जात असताना प्रियांनो, योहान याचा 21वा अध्याय आणि वचन 15 मध्ये पेत्राबरोबर येशूने शेवटलं भाषण केलं. यामध्ये येशू ख्रिस्त पेत्राला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तू माझ्यावर प्रेम करतोस काय? असं 3दा प्रभूने त्याला विचारलं आणि तो 3ही वेळास म्हणाला, होय प्रभू, मी तुमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, 3दा प्रभू म्हणाला, माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ, माझी कोकरे पाळ. प्रियांनो, एक शिष्य की ज्याने 3दा प्रभूला नाकारलं आणि पश्चाताप केला आणि प्रभूजवळ आला. प्रभूच्या आज्ञा त्याने पाळल्यात, प्रभूवर त्याने प्रेम केलं, हा पेत्र. आणि एक शिष्य तो यहुदा की त्याने आपल्या गुरुला 30 रुपयामध्ये विकून टाकलं.
प्रियांनो, एक शिष्य तो की त्याला पश्चाताप झाला की मी माझ्या प्रभूला नाकारलं, मी माझ्या ख्रिस्ताला 3दा नाकारलं, माझा प्रभू माझा ख्रिस्त. प्रियांनो, आणि एक शिष्य तो यहुदा की त्याने प्रभूला 30 रुपयामध्ये विकून टाकलं. प्रियांनो, ज्या वेळेस प्रभूची आपल्याला किंमत कळते त्यावेळेस आम्ही त्याच्यावर प्रेम करू लागतो. पण प्रियांनो, जगातल्या गोष्टीमध्ये स्वतःला ठेवून त्यावेळेस आम्ही प्रभूपासून दूर जातो. प्रियांनो, कदाचित यहुदाने 30 रुपयात येशूला विकलं. प्रियांनो, हा ख्रिस्त जो आमच्यावर प्रेम करतो, याला आम्ही जर जगात सतत सतत नाकारत राहिलो तर आम्ही विश्वासणारे कसे? हा ख्रिस्त जगाचं तारण करण्यासाठी या जगामध्ये आला, आणि जर जगामध्ये आम्ही ख्रिस्ताला नाकारत असलो तर आम्ही ख्रिस्ताच्या विश्वासात कसे राहणार? प्रियांनो, जगापुढेही आम्ही ख्रिस्ताला उंच करावं. ज्या ख्रिस्तानं आम्हाला पाचारण केलं, ज्या ख्रिस्ताने आम्हाला बोलावलं, त्या ख्रिस्तावर आम्ही मनापासून प्रेम करावं. प्रियांनो, जगातल्या ज्या गोष्टी आहेत तुमच्या जवळ त्या प्रभूमुळे आहेत. प्रियांनो, जे काही आहे ते सर्व प्रभूमुळे आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही प्रभूमध्ये असावं. पेत्राला पश्चाताप झाला, त्याने 3दा प्रभूला नाकारलं आणि कोंबडा हरवला असं आपण बायबलमध्ये वाचतो. आणि प्रभूने, ख्रिस्ताने पेत्राकडे पाहिलं आणि त्याला भरून आणलं. नंतर पेत्राने पश्चाताप केला. प्रिया, म्हणून प्रियांनो, आम्ही प्रभूमध्ये असावं. जगामध्ये आम्ही ख्रिस्ताला उंच करावं. हीच वेळ आहे, हे दिवस आहेत, हीच वेळ आहे की प्रभूने आपल्याला बोलवलं आहे. विशिष्ट हेतू आहे परमेश्वराचा, ज्या परमेश्वरानं आम्हाला निवडलं आणि त्याच्या सेवेकरिता पाचारण केलं. हेच दिवस आहेत प्रभूला उंच करण्याचे. प्रियांनो, असं म्हणू नका नंतर आम्ही प्रभूला उंच करू, नंतर आम्ही ख्रिस्ताला उंच करू. हीच वेळ आहे, ही वेळ आहे प्रभूनं तुम्हाला दिली आहे. तुम्ही जगापुढं ख्रिस्ताला नाकारून चालणार नाही. प्रियांनो, तुम्ही ख्रिस्ताला उंच केलं पाहिजे. प्रियांनो, आज आमच्या जीवनात आम्ही ख्रिस्ताला उंच करावं. प्रियांनो, पेत्राबरोबर येशूने संभाषण केलं शेवटचं. योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? आज प्रभू तुमच्याशी बोलतो आहे प्रियांनो, की तुम्ही माझ्यावर प्रीती करता काय? तुम्ही माझ्यावर प्रीती करता काय? पहा, तो वधस्तंभावरून ख्रिस्त ज्याने आपल्या वैऱ्यांना क्षमा केली, तो वधस्तंभावर असलेला ख्रिस्त त्याने जगातल्या प्रत्येक व्यक्तीच्या तारणासाठी वधस्तंभावर प्राण दिला. योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? पेत्र म्हणाला, होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. आज प्रभू तुमच्याशी बोलतो, माझ्या मुली, माझ्या मुला, माझ्या भावा, माझ्या बहिणी, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. मग तू मला जगापुढे का नाकारतोस? तू मला जगात का नाकारतोस?
ज्या देवाच्या पुत्रानं तुम्हाला पापाच्या दास्यातून बाहेर काढलं, ज्या देवाच्या पुत्रानं तुमच्यासाठी वधस्तंभ साहिला, तो देवाचा पुत्र ख्रिस्त आज तुमच्याशी बोलतो की तुम्ही जगात मला का नाकारता? प्रियांनो, त्याच्या आज्ञाचं आम्ही पालन करावं. त्याच्या वचनात आम्ही स्वतःला ठेवावं. आमच्या मुखातून शिवीगाळी, आमच्या मुखातून वाईट प्रकारचे शब्द आपण काढू नयेत. देव आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, आज प्रभू तुमच्याशी बोलतो आहे की तुम्ही माझ्यावर प्रेम करता काय? तुम्ही माझ्यावर प्रीती करता काय? प्रियांनो, हा पेत्र प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करणारा होता. मत्तय 16 आणि जर आपण 15-16 पासून यामध्ये वाचलं तर याच्यामध्ये येशूने म्हटलं की लोक मला कोण म्हणून म्हणतात? शिष्य म्हणाले, कुणी म्हणतात संदेष्टा, कुणी म्हणतात एलिया, आणि येशूने शिष्यांना म्हटलं की तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्राने उत्तर दिले, तुम्ही ख्रिस्त आहात. आमेन. तुम्ही ख्रिस्त आहात. प्रियांनो, एवढा मजबूत विश्वास पेत्राचा होता ख्रिस्तावर. तू ख्रिस्त आहेस. प्रभू, तू देव आहेस. प्रभू, तू देवाचा पुत्र ख्रिस्त आहेस. एवढा विश्वास पेत्राचा होता. तू ख्रिस्त आहेस प्रभू. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही त्या ख्रिस्ताचं नाव मुखात घेतो त्यावेळेस आमच्या अंगावर शहार येतात. पापांची क्षमा करणारा ख्रिस्त, जगाची पापे हरण करणारा ख्रिस्त, वधस्तंभ उचलून घेऊन येरुशलेमच्या रस्त्यावरून चालणारा ख्रिस्त, पुनरुत्थान आणि जीवन असलेला ख्रिस्त, जीवन देणारा ख्रिस्त. तुम्ही त्याच्याकडे पाहत असावं. तुम्ही त्याच्याकडे पाहत असावं. तुम्ही आपलं जीवन त्याला समर्पित करावं. त्याने तुम्हाला बोलवलं आहे. त्याने तुम्हाला बोलवलं आहे. तुम्ही त्याच्याकडे पाहत असावं. जीवन देणारा ख्रिस्त, जगामध्ये सांभाळणारा ख्रिस्त, उत्तम मेंढपाळ असलेला ख्रिस्त, आम्हाला तारणाची वस्त्रे घालणारा ख्रिस्त. मी इतका बोलतो, तुमच्या अंगावर शहारे नाही आले अजून? प्रियांनो, केवढे शब्द आहेत, केवढे आशीर्वादाचे शब्द आहेत हे. धीर देणारे शब्द आहेत. रडणाऱ्यांचे अश्रू पुसणारे हे शब्द आहेत. कष्टातून जाणाऱ्यांना धीर देणारे हे शब्द आहेत. ख्रिस्ताचे शब्द, ख्रिस्ताचं नाव
ज्याने जगण्यासाठी सामर्थ्य प्राप्त होते. तू ख्रिस्त आहेस प्रभू, पेत्र म्हणाला, तू ख्रिस्त आहेस. आज तुम्ही स्वतःला त्याच्या वचनात ठेवा. ज्या ख्रिस्तानं तुमच्यासाठी वधस्तंभावर प्राण दिला त्याची आठवण आणि त्याचं स्मरण रोज ठेवा. ख्रिस्ताला विसरू नका प्रियांनो. ख्रिस्ताच्या सेवेला विसरू नका. ख्रिस्ताची ती सेवा, ख्रिस्ताची ती प्रेमळ वृत्ती प्रत्येकाने आपल्या जीवनात त्याचं आचरण करा, तसं पालन करा. त्याने दिलेल्या आज्ञांचं पालन करा. प्रियांनो, आम्हाला क्रूर होता येत नाही. इतरांचं लुबाडून घेता येणार नाही. प्रियांनो, आम्ही जिवंत देवाचे लोक आहोत. आम्ही इतरांचे अश्रू पुसणारे असावेत. आम्ही इतरांच्या दुःखामध्ये सहभागी होणारे असावेत. इतरांचा आम्ही ओढून घेणारे नसावेत. इतरांनी आम्हाला त्रास दिला असेल तरी आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करावी, त्यांना क्षमा करावी. आम्ही ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्ताचे आहोत. ख्रिस्त देवाचा पुत्र आहे. ख्रिस्त देवाच्या उजवीकडे बसलेला आहे. म्हणून आम्ही निराश व्हायचं नाही, सदैव आनंदित राहायचं. प्रियांनो, ख्रिस्त सापडला, तुम्हाला जीवन लाभलं आहे. वचन कडक सांगितल्या जात आहे चर्चमध्ये, तुम्ही बदलावं. पहा, देवाचे दिवस, देवाचा पुत्र येत आहे लवकरच आपल्याला घेऊन जाण्यासाठी. म्हणून तुम्ही अधिकाधिक वचन ऐकावं, अधिकाधिक वचन ऐकावं. त्याच्या वचनात स्वतःला ठेवावं, अधिकाधिक वचन ऐकावं. पहा, देवाने सुंदर वेळ दिली आहे. पेत्र म्हणाला, तू ख्रिस्त आहेस. जगापुढे तुम्हाला लोक विचारतील जगामध्ये, तू पण ख्रिस्ताचा आहेस का? नाही नाही, मी ख्रिस्ताचा नाही आहे. मग नंतर देवाचा पुत्र येईल, त्यावेळेस देवदूत तुम्हाला विचारतील, तू ख्रिस्ताचा आहेस काय? त्यावेळेस तुम्ही म्हणाल, हो. तुमची लबाडी दिसून येईल. जगात तुम्ही देवाला नाकारलं, जगात तुम्ही देवाला नाकारलं आणि देवापुढे तुम्ही म्हणता की आम्ही ख्रिस्ताचे आहोत. तुम्हाला त्याच्याजवळ राहण्याचा अधिकार प्राप्त नाही प्रियांनो, प्राप्त होणार नाही. तुम्ही जगापुढे त्याला उंच करा. देवाचा पुत्र तुम्हाला जगामध्ये उंच करेल. आमेन. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या वचनात जात असताना येशू पेत्राला म्हणाला, एवढा विश्वास पेत्राचा पाहिला. येशू पेत्राला म्हणाला, मत्तई 16:18, आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. आमेन. काय शब्द आहे तो? काय शब्द आहेत? तू पेत्र आहेस. मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन. आमेन. तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही
प्रियांनो, असे वचन आले की मला भरून तू पेत्र आहेस. इतके वचन आहेत की याच्यावर संदेश देत असताना लहानपणाच्या गोष्टी आई पप्पांच्या आठवतात, कुटुंबातल्या आठवतात, भरून येते. बाळक असाच तयार नाही होत, अनुभवातून येतो. शिकलेला तर असतोच, पण खूप अनुभव देतो कुटुंबाचा, याचा त्याचा. येशू म्हणाला, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन. तिच्यावर अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. आमेन. येशू मरणातून उठला. येशू मरणातून उठला. तू पेत्र आहेस आणि या खडकावर, या पेत्र म्हटलेल्या खडकावर मी आपली मंडळी रचीन. अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही, कारण येशू मरणातून उठला. हा पेत्र येशूचं शरीर पाहण्यासाठी कबरेत गेला. नाही आहे येशू तिथं. येशू नाही आहे कबरेत. क्रुसाखाली त्याची आई, येशूची आई, इतर लोक उभे होते. पेत्रही तिथं उभा होता. येशूचं शरीर काढलं त्यावेळेस कबरेमध्ये ठेवताना तिथंही पेत्र होता. घरी गेला, मन लागत नव्हतं. येशू मरण पावला. झोप आली नाही पेत्राला. आमचा प्रभू तिसऱ्या दिवशी कबरेवर गेला. येशूचं शरीरच नाही. विसरून गेला. प्रभू म्हटला होता की मी उठेन पुन्हा. विसरला. आपण विसरून जातो. हा, आज सोमवार आहे. अरे रविवार कधी गेला? अरे रविवार झाला. अरे बरं झालं म्हणे आठवण नव्हती. उगाच चर्चला जाऊन बसा 2-2.5 तास. रविवार झाला, आजचा सोमवार येतो, मग आपल्याला वाटतं की अरे गेला रविवार. प्रियांनो, इतके सुंदर शब्द आहेत. खडकावर मी आपली मंडळी रचीन, तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. काहीच करू शकत नाही अधोलोक. मृत्यू काहीच करू शकत नाही. ख्रिस्तानं जीवन दिलं आहे आपल्याला. तुम्ही का घाबरता मरणाला? अधोलोकाच्या द्वाराचं काहीच चालणार नाही. पहा, तो म्हणाला, तू ख्रिस्त आहेस प्रभू. येशू तू ख्रिस्त आहेस. पेत्र म्हणाला, प्रभू म्हणाला, हे तुला देवाने पवित्र आत्म्याने सुचवलं म्हणून तू बोललास पेत्रा. एवढा विश्वास, असाच विश्वास तुमच्या जीवनात प्रभूनं दिला आहे, तर तुम्ही जगापुढे का नाकारता? तुमच्यापासून हा विश्वास परत घेतला जाईल. तुमच्यापासून विश्वास घेतला जाईल. आताच आहे वेळ प्रभूमध्ये वाढण्याची. प्रियांनो, मागचे पुढे होतील, पुढचे माग होतील. म्हणून विश्वासात चालत राहा. आणि प्रभू 19व्या वचनामध्ये म्हणाला, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. पेत्राला प्रभू म्हणाला, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर तू जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. पेत्रा, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर तू जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर तू जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. आमेन. मी तुला स्वर्गीय राज्याच्या किल्ल्या देईन पेत्रा. बाप रे, केवढा अधिकार, केवढा अधिकार, केवढं मोठं पाचारण. पेत्रा, तू खडक आहेस पेत्रा.
खडक आहेस. या खडकावर मी आपली मंडळी रचीन. बापरे, तुम्हाला विशिष्ट उद्देशाने प्रभूनं निवडलं आहे. विशिष्ट उद्देशाने प्रभूने तुम्हाला निवडलं आहे. म्हणून तुमच्याद्वारे प्रभूची सेवा सुरू आहे. तुम्ही प्रभूला उंच करा प्रियांनो. तुम्ही प्रभूला उंच करा. तुम्ही प्रभूला उंच करा आपल्या जीवनामध्ये. मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. पृथ्वीवर तू जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल. तुम्ही विश्वास बांधावा. मंडळी वाढवण्याकडे तुम्ही लक्ष द्यावं. एक एक आत्मा, एक एक व्यक्ती आणावा. प्रियांनो, ते व्यक्ती घ्या की ज्यांना खरंच देवाच्या वचनाची गरज आहे. तू पेत्र आहेस. या खडकावर मी आपली मंडळी रचीन. प्रभू म्हणतो की पेत्रा, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. बाप रे, तू ज्याला क्षमा करशील क्षमा होईल. ज्याचे तसंच ठेवशील ते तसंच राहील. तुम्हाला प्रभू म्हणत आहे, मुला, माझ्या मुला, माझ्या मुली, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. इथपर्यंत आलास ना विश्वासानं. ते जगातल्या लोकांचे गुण नको गाऊ, ते सोडून दे. स्वर्गात आणि पृथ्वीवर याला अधिकार दिला आहे. ख्रिस्ताला अधिकार दिलाय. त्याचे गुण गा, त्याची स्तुती करा, त्याला आपल्या जीवनामध्ये उंच करा. मनुष्यांना नाही, जिवंत ख्रिस्ताला तुमच्या जीवनामध्ये उंचवा. आपला वेळ त्याच्यासाठी द्या. त्याची सेवा जीवे भावे करा. आणि प्रभू म्हणाला, मी तुला किल्ल्या देईन. तुम्ही प्रार्थना करता एखाद्यासाठी, मग तुम्हाला तसं वागावं लागेल. दोन्ही धन्याची चाकरी नाही जमत. तुम्ही स्वर्गात बांधकाम नाही करू शकत. कोणीच नाही ऐकणार तुमचं. एखाद्यासाठी तुम्ही मध्यस्थी करत आहात, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये विश्वासू असलं पाहिजे. प्रियांनो, तुम्हाला सत्य समजलं आहे, त्याच्यामध्ये चालत राहा. पहा, तुम्ही जे काही बांधकाम कराल आज, ते स्वर्गामध्ये बांधलं जाईल. तुम्ही बांधकाम करतच नाही आहात, कारण तुम्ही अजून प्रभू पुढे उभे राहिला नाही आहेत. प्रभूकडे पहा. पेत्राने एकच उत्तर दिलं, विश्वासाचं एवढं मजबूत उत्तर. प्रियांनो, असाच आमचा विश्वास ख्रिस्तासाठी असावा, जो ख्रिस्त स्वर्ग सोडून या जगामध्ये आला. तो ख्रिस्त आमच्यासाठी मानव झाला. देव मानव झाला. प्रियांनो, रात्री झोपताना याचा विचार करा. बाकीच्या गोष्टी टाकून द्या. पवित्रतेत झोपा. विचार करा त्याचा. देवाने स्वतःला रिक्त केलं त्याच्या पुत्राने, आणि वधस्तंभावरचं मरण त्याने पत्करलं. आज ज्या प्रकारे पेत्राला प्रभूने अधिकार दिला, मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन, आणि पृथ्वीवर तू जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल, व पृथ्वीवर तू जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. प्रभूचं वचन आज आमच्याशी बोलतं की प्रभू म्हणतो की मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन. पुढे सांगितलेलं आहे, आणि पृथ्वीवर तू जे काही बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल.
व पृथ्वीवर तू जे काही मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल. तुम्ही जे काही मोकळं कराल, बांधाल, ते आत्ताच आहे. तुम्ही जिवंत आहात. तुमच्या मुलांना बांधून घ्या ख्रिस्तामध्ये. मग तारण नाहीये तुमच्या मरणानंतर. उद्या आम्ही करू, परवा नाही. वेळ निघून जाईल, वेळ निघून जाईल, वेळ निघून जाईल. जीवनामध्ये आपण प्रभूवर विश्वास ठेवावा, प्रभूच्या विश्वासात चालावं. म्हणून आता तुम्ही बांधकाम करावं, तुमच्या परिवाराचं, तुमच्या नातेवाईकांचं. तुम्ही ज्याला मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले जातील. तुम्ही पृथ्वीवर जे काही बांधकाम कराल ते स्वर्गात बांधल्या जाईल. प्रियांनो, किती मोठी गोष्ट आहे. पहिले करिंथकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 11. पेत्राने विश्वासाने दिलेल्या कबुलीने तो खरा खडक ख्रिस्त याची त्याने साक्ष दिली. खरा खडक कोण आहे? ख्रिस्त. तो म्हणाला ना, तू ख्रिस्त आहेस, तू ख्रिस्त आहेस. प्रेषित पाऊल लिहितो की त्याने साक्ष दिली. खरा खडक कोण आहे? ख्रिस्त आहे. खरा खडक ख्रिस्त आहे याची साक्ष पेत्राने दिली, असं प्रेषित पाऊल लिहितो. किती सुंदर उदाहरण आहे प्रियांनो. अंडरलाईन करा. आणि प्रियांनो, एव्हानकृत शुभवर्तमान याचा 1 अध्याय आणि वचन 42 मध्ये येशू, ज्यावेळेस पेत्राला येशूने निवडलं, बोलावलं शिष्य म्हणून. एव्हान याचा 1 अध्याय वचन 42. तू एव्हानाचा मुलगा शिमोन आहेस, तुला केपा म्हणजे पेत्र खडक म्हणतील, असं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले. तुला काय म्हणतील? खडक, पेत्र, खडक म्हणतील. प्रियांनो, एव्हानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू, मी तुझ्यावर प्रेम करतो. माझी मेंढरे चार. आमेन. माझी मेंढरे काय कर? चार. त्यांना कोणता चारा पाहिजे? देवाचं वचन. माझी मेंढरे चार, माझी मेंढरे पाळ. एव्हानाच्या पुत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो, प्रेम करतो. दुसरे पेत्र याचा 1 अध्याय आणि वचन 16. तर आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. कुणाचं ऐश्वर्य पाहणारे होते? ख्रिस्ताचं. प्रभू येशू ख्रिस्ताचं ऐश्वर्य पाहणारे हे लोक होते, येशूचे शिष्य. त्याच्याबद्दल पेत्र लिहितो, कारण त्याला देव पित्यापासून सन्मान व गौरव मिळाले. तेव्हा अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे. ही वाणी देखील पेत्राने ऐकली. आणि पेत्र ह्या पत्रामध्ये लिहितो, आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो. ख्रिस्ताचं ऐश्वर्य त्यांनी पाहिलं. ख्रिस्त देवाचा पुत्र मानवात आला, देव मानव झाला. प्रियांनो, किती आशीर्वाद त्यांनी पाहिले, लोकांना प्राप्त झाले. आणि पेत्रानं ज्या गोष्टी पाहिल्यात प्रियांनो, त्या डोंगरावर एलिया आणि मोशे त्याच्याशी संभाषण करू लागले आणि येशूचं रूप बदललं. येशूचं रूप बदललं. त्या ठिकाणात एकदम
तेजस्वी त्या ठिकाणात ख्रिस्त झाला आणि पेत्रानं ते पाहिलं प्रियांनो. आणि म्हणून पेत्र ह्या वचनामध्ये लिहितो की आम्ही त्याचे ऐश्वर्य प्रत्यक्ष पाहणारे होतो, कारण त्याला देव पित्यापासून सन्मान व गौरव मिळाले. तेव्हा अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आम्ही देखील आमच्या जीवनातून ख्रिस्ताची साक्ष द्यावी. आम्ही कसं बदललो, आमच्या जीवनाच्या द्वारे आम्ही ख्रिस्ताकडे लोकांना आणावं. आता आपण प्रभूच्या वचनात वाढत आहोत प्रियांनो. अधिकाधिक आम्ही प्रभूच्या वचनात वाढायचं, अधिकाधिक प्रभूच्या वचनामध्ये आम्ही स्वतःला ठेवायचं. प्रियांनो, प्रभूनं एवढे आशीर्वादाचे दिवस आम्हाला लाभू दिलेत. त्या आशीर्वादाबद्दल आम्ही देवाचे आभार मानायचे. येशू पेत्राला म्हणाला, एव्हानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? होय प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो. देवबाप ह्या वचनाद्वारे सर्वांना आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. पित्या, आम्ही तुझे आभार मानतो. आज ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, आमच्या सर्व बहीण भावांसाठी तुझा आशीर्वाद मागतो. पेत्राला तू म्हणालास ख्रिस्ता की एव्हानाच्या पुत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? प्रभू, तू आज आमच्याशी बोलतो आहेस की तुम्ही माझ्यावर प्रीती करता काय? प्रभू, आम्ही प्रत्येक जण तुझ्यावर प्रीती करणारे असे असावेत, तुझ्यावर प्रीती करणारे असे आम्ही व्हावेत प्रभू. प्रभू, त्यासाठी आम्हा प्रत्येकाला तुझी कृपा तू दे. तुझ्या वचनात चालव, तुझ्या पवित्र आत्म्याचा अनुग्रह दे. तुझ्या कृपेने आणि आशीर्वादाने भर. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन.